अरे तुलाच बघतोय मी. मला बघतोय मला अर्धी मत काढायला जायचं ना आपल्याला. जायचंय चल की ते खाडीच्या जंगलात लय मोठा मधाचा पोळा बघितलाय. आता चल. कृष्णा ह्याला म्हणतात खाडीचं जंगल. खाडीचं जंगल हे आहे वय. तुला माहिती नाही होय? मला नव्हतं माहिती. मला तर लय भीती वाटते काढत चल माघारी ती मधाचा पोळा बघ. तुझी भीती नाही, तुझं सगळंच पळून जाईल ती मधाचा पोळा बघून. एवढाच मोठा मधाचा पोळा. अरे मी राहू द्या. अरे कुठं आणलं इथं? अरे त्या खाडीतल्या जंगलात किस्सा लय ऐकल्यात रे. तिथं काहीतरी विचित्र असं खाडीतल्या जंगलाचं मी लय किस्सा ऐकल्यात. अरे माझी तर फाटली बाबा. इथं कुठं घेऊन आलाय तू? कृष्णा गप केला का? तू घाबरतोय आणि मला बी घाबरावतोय. अरे लय मोठा पोळा आहे. कृष्णा ही झाड आहे. तो मधाचा पोळा दिसला का? दिसलं की लय मोठा पोळा आहे की बाबा माझा. बघ बरं किती मोठा मधाचा पोळा आहे. तो घाबरतोय मोकळ्यात घेण्याला. आता एक काम कर, मी झाडावर चढतो, तू खाली थांब. वरती गेल्यावर काय करतो मी, आग जाळतो, टायर पेटवतो आणि तू फक्त मध खाली पडलेला गोळा कर. चालते. इधर मोबाईल खिशात ठेव, टॉर्च. हे राम, माझा मत घेऊ नको. थांब. राहुल्या, अरे कसला तर आवाज येतोय रे. कसला आवाज येतोय? मी मध काढाय चोरतोय ना वर. तू घाबरू नको. अरे आवाज येतोय कसला तर भयानक. का बस. ए हा गपला का किस नाही आता तू आवाज काढून मला घाबरायला लागलाय. अरे मी नाही आवाज काढतला का राहुल्या. ए माझं मत घेऊ. पाय राहुल्या हिम्मत कशी झाली. माझं मत काढतो. इथं जो येतो त्यातला एकच माघारी जातो.
तुझी हिंमत कशी झाली उठ, उठ.